नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपल्याला बोलायचं आहे ते ठाकरे ब्रँडबद्दल, दोन ठाकरेंबद्दल, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांच्या मनोमिलनाबद्दल। हे मनोमिलन होणार आहे अशी शक्यता दिसू लागताच अनेकांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली, वेगवेगळी स्टेटमेंट्स येऊ लागली। पण हे मनोमिलन होण्याची शक्यता दिसतेय, तशी चिन्ह आहेत आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांच्या दृष्टिकोनातून एवढंच नव्हे तर आज जे वेगवेगळ्या देशांमध्ये सेटल झालेले आहेत मराठी माणसं, त्या सगळ्यांना हे दोन भाऊ एकत्र यावेत असं मनोमन वाटतं। भारतीय जनता पक्षाच्या ओंजळीने जे पाणी पितात त्यांच्या मनात वेगळ्या भावना असतील। त्यांना प्रादेशिक पक्ष नकोयत, स्वाभिमानी पक्ष नकोयत, त्यांना आपल्या पुढे लोटांगण घालणारे पक्ष पाहिजेत। अजितदादा पवार आणि मुख्यतः एसनशी किंवा एकनाथ संभाजी शिंदे यांच्या पक्षांसारखे लोटांगण घालणारे लाचार पक्ष पाहिजेत त्यांना, कारण त्यामुळे त्यांची कामं सहजपणे होतात। आणि मुख्यतः त्या पक्षांना बरोबर घेण्याचं कारण म्हणजे विरोधी स्पेस जी आहे ती रिकामी होते। आज महायुतीला असं वाटतं की आपल्यासमोर कोणाचंच आव्हान नाही, पण आव्हान केव्हाही निर्माण होऊ शकतं, हवा बदलू शकते। राजकारणात स्थिती अशीच्या अशी राहत नाही। 2004 साली भारतीय जनता पक्षाला वाटलं नव्हतं आपली सत्ता जाईल, ती सत्ता गेली। महाराष्ट्रामध्ये यापूर्वी देखील 1977 साली महाराष्ट्रात आणि देशात जनता पक्षातर्फे परिवर्तन होऊ शकलं, त्याचप्रमाणे भविष्यात महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होऊ शकतं। महाशक्ती किंवा महायुतीची किंवा भारतीय जनता पक्षाच्या अधीन असलेल्या पक्षांची आणि भाजपची मिळून जी महायुतीची सत्ता आहे ती जाऊ शकते। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, 27 एक महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, नगरपालिका आहेत, यांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आता सगळे पक्ष तयारी करत आहेत। पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन पक्ष हे एकाच मुशीतनं तयार झाले। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामधूनच हे दोन्ही पक्ष तयार झाले, कारण शिवसेना हा तर बाळासाहेब ठाकरे यांचाच पक्ष आणि त्यामधनं बाहेर पडलेले राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या भूमिकेची इमान राखूनच हा पक्ष स्थापन केला होता। एवढंच नव्हे तर बाळासाहेबांचे फोटो ते व्यासपीठावरती लावत होते सातत्याने। आणि अगदी अलीकडे प्रबोधनकार ठाकरे विचार त्यांच्या मनात असल्यामुळे कुंभमेळ्या संबंधात त्यांनी थेटपणे गंगाजल, गंगेची अशुद्धता आणि तिथलं पाणी याच्याबद्दल कठोर स्पष्ट मतं, रोखठोक मतं व्यक्त केली होती, कोणाची भीड मुरवत न ठेवता राज ठाकरे। आणि त्याचप्रमाणे पहलगाममध्ये जे कांड घडलं त्याला जबाबदार कोण, ते शासनकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे घडलं। आणि पहलगाम घडलं म्हणून युद्ध ही त्याची दहशतवाद्यांचा बदला युद्धाने घ्यायचा नसतो, कारण युद्धाची किंमत मोठी असते। अशा प्रकारची सुस्पष्ट भूमिका, सवंग भूमिका नाही, सुस्पष्ट भूमिका त्यांनी घेतली, कारण त्यावेळी सगळं युद्ध ज्वर चढला असताना युद्धाची किंमत मोठी असते आणि जेव्हा दहशतवादी हल्ला होतो तेव्हा त्याला चोख उत्तर द्यायचं असतं, पण ते युद्धाने नाही तर स्पेसिफिक अटॅक करून, स्पेसिफिक प्रतिघात करून, असं राज ठाकरेंनी मत व्यक्त केलं आणि ते कौतुकास्पद होतं। त्याचं मी दिलदारपणे मनमोकळेपणाने कौतुक केलं। राज ठाकरेंवर टीका करण्याचे प्रसंग आले, पण आज त्यांनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे। आणि आता या दोन्ही पक्षांचं मनोमिलन होणार असेल तर ते स्वागतार्ह आहे। ते यासाठी मी असं तुम्हाला सांगतो की शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी मार्मिकच्या अंकात शिवसेनेच्या पहिल्या वर्षीच्या वेळी, स्थापनेच्या वेळी संघटनेने येऊ इच्छेने एक शपथ घ्यायला लावली होती। त्याची मी आठवण करून देतो, कारण ही संघटना, शिवसेना ही संघटना होती आणि मग पक्ष झाला।
ही कशासाठी स्थापन झाली होती, तर त्यामध्ये शपथ काय होती, 2-3 गोष्टी सांगतो की मराठी माणसानं मराठी माणसाला मदत करावी आणि त्याची भरभराट होईल याकडे लक्ष द्यावं. मराठी माणसाने आपली मालमत्ता अमराठी माणसाला विकू नये आणि असा व्यवहार कुठे होत असल्यास त्याची माहिती तातडीने जवळच्या शाखेत द्यावी. मराठी दुकानदारांनी आपला माल शक्यतो मराठी घाऊक व्यापाऱ्यांकडून विकत घ्यावा. मराठी मालक वर्गाने फक्त मराठी कामगारांनाच, मराठी माणसालाच कामाला ठेवावं. मराठी माणसाने आळस झटकून स्वतःच्या सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन कराव्यात. मराठी सण समारंभ आणि उत्सव यामध्ये आपल्या मराठी बांधवांबरोबर मोठ्या संगतीने सहभागी व्हावं. उडपी हॉटेलांवर बहिष्कार टाकावा आणि अमराठी माणसांच्या दुकानातून कसलीही खरेदी करू नये. थोडक्यात मराठी अस्मिता, मराठी माणसाने एकमेकांना मदत करावी, पाय ओढू नये, महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवावा अशा प्रकारची शपथ घ्यायची गोष्ट शपथ घ्यायला लावली जात होती. तेव्हा हेच संस्कार उद्धव ठाकरेंवर झाले आणि राज ठाकरेंवर. ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन सुरू होतं त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांच्या घरी बैठका होत असत आणि ते सगळे मराठी माणसाचे प्रश्न, महाराष्ट्राचं स्वप्न, मराठी माती कशी, त्याच्याशी इमान राखलं पाहिजे, आपण आपलं स्वत्व ठेवलं पाहिजे, अशा गोष्टी सगळ्या आणि संयुक्त महाराष्ट्र साकार झाल्यानंतर काय करायचे या सगळ्या गोष्टी कानावर पडत होत्या बाळासाहेबांच्या आणि प्रबोधनकारांच्या. या विचारातूनच बाळासाहेबांनी स्थापना केली शिवसेनेची. हे विसरता कामा नये. त्याच्या भाजपशी संबंधच नव्हता, कारण भाजप नव्हताच तेव्हा जनसंघ होता. पण बाळासाहेबांनी हे काय म्हटले ते लक्षात घ्या. आणि राज ठाकरे यांनी एका पुस्तकामध्ये लेख लिहिला युगप्रवर्तक नावाच्या, त्यामध्ये बाळासाहेबांवर, त्यामध्ये 2 वाक्य सांगतो. कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा शिवसेनेची, हा 2003 सालचा लेख आहे राज ठाकरेंचा, कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा शिवसेनेची बाळासाहेबांची पुण्याई मोठी आहे. आणि मी म्हणेन की या मुंबईची, महाराष्ट्राची पुण्याई मोठी आहे की जिथे बाळासाहेबांसारखा नेता लाभला. गेल्या 36 वर्षांच्या प्रवासात, तेव्हा 36 वर्ष झाली होती, शिवसेनेने कितीतरी पराभव पाहिले पण बाळासाहेब डगमगले नाही. या नेतृत्वाला समांतर असं नेतृत्व माझ्या पाहण्यात नाही. लोकाश्रयाचाच भाग घेतला तर महात्मा गांधींनंतर जनमानसाला इतक्या अंगानं मान्य असलेले बाळासाहेबच आहेत असं राज ठाकरेंनी म्हटलं. लक्षात घ्या राज ठाकरेंवर कसे संस्कार झाले आणि उद्धव ठाकरेंवर तर वडील म्हणून त्यांचे संस्कार झालेले. त्यामुळे हे दोघंही भाऊ भूतकाळामध्ये वेगळे झाले, त्यांचा प्रवास वेगळा झाला, एकमेकांवरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे टीकाही झाली. पण हा सगळा भूतकाळ झाला. टाळी कोणी पहिल्यांदा पुढे केले तर टाळीसाठी हात पुढे केला, मग काय झालं या गोष्टी आता करण्याचं कारण नाही आहे. याचं कारण 2014 साली जेव्हा टाळीसाठी हात राज ठाकरेंनी पुढे केला 2017 साठी पुढे केला, त्यावेळीची परिस्थिती ही वेगळी होती. त्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र होता. त्यावेळी शिवसेनामध्ये फूट पडली नव्हती. म्हणजे ज्या फुटी होत्या त्याच्यामुळे शिवसेनेवरती तसा परिणाम झाला होता. आता संपूर्णपणे भाजपने शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम करायचा या दृष्टिकोनानं एकनाथ शिंदेना हाताशी धरलं. जर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासारखी गुलामी पत्करली असती भाजपची, तर ते सुखेनैव संसार करू शकले असते भाजपबरोबर, थोडासा अपमान सहन करून. पण त्यांना 2014 ते 19 मध्ये ज्या प्रकारचे अनुभव मिळाले आणि त्याच्या अगोदर बाळासाहेबांनाही मिळाले होते तेही उद्धव ठाकरेंना माहिती होते. म्हणून ते म्हणाले की युतीमध्ये आम्ही सडलो आणि म्हणून ते वेगळे झाले. आता हा सगळा भूतकाळ झालेला आहे. 2014 मध्ये किंवा 2017 मध्ये सुद्धा शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडलेली नव्हती. त्यावेळी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती वेगळी होती आणि
जेवढं आव्हान भारतीय जनता पक्षाचं 2014 मध्ये निर्माण झालं ते कायम टिकेल असं वाटलं नव्हतं. आणि त्यावेळी शिवसेना आणि भाजप एकत्र आलेले होते. तेव्हा काय विचार केला असेल उद्धव ठाकरेंनी तो वेगळा विचार. 2019 मध्ये उद्धव ठाकरे सत्तेवर आले. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि मनसेमध्ये कटुता वाढली आणि मनसेचा प्रवास हळूहळू भाजपच्या दिशेने झाला आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेसबरोबर साहचर्य स्वीकारलं. महाविकास आघाडी सरकारचं स्थापन झालं होतं. त्यामुळे दोघांच्याही दिशा वेगळ्या झाल्या, दोघांचं वागणं वेगळं होतं. पण एक लक्षात घ्या की आजचं आव्हान काय आहे. आजचं काळाचं आव्हान मोठं आहे. राज ठाकरे यांनी बरोबर आपल्या मुलाखतीत सांगितलं होतं की मला काय वाटतं, माझ्या काय भावना आहेत यापेक्षा महाराष्ट्रापुढची आव्हानं, महाराष्ट्रापुढच्या समस्या, महाराष्ट्रापुढे दुसरं काहीही महत्त्वाचं नाही आहे. हे छोटे मोठे मतभेद किलमिश ही बाजूला जाऊ शकतात. याचाच अर्थ उघडपणे त्यांनी एक प्रकारे सहकार्यासाठीचा हात पुढे केला होता. याचं कारण राजकीय परिस्थिती अशी की मनसेची स्थिती वाईट झालेली आहे आणि त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांना खूप प्रतिकूलतेचा सामना करावा लागतो. परिस्थितीने माणूस शहाणा होतो. अधिक 2009 मध्ये मनसेला फार मोठं यश मिळालं होतं आणि लोक म्हणतात 13 आमदार तर होतेच, पण नाशिकमध्ये पहिल्यांदा 12 नगरसेवक, मग 40 पर्यंत त्यांनी मजल मारली. पिंपरीमध्ये चांगलं यश मिळवलं, पुण्यामध्ये चांगलं यश मिळवलं त्यांनी, काही ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये यश मिळवलं. हे यश मोठं होतं, पण तडजोडी सगळ्यांनीच केल्या. त्यांनी तडजोड केली, आम्ही केली नाही असं नाही झालेलं. राजकारणात तडजोडी करायला लागतात. राष्ट्रवादी आणि राज ठाकरे यांची नाशिकमध्ये आघाडी होती आणि लोकल लेव्हलला जर पाहिलं तर लोकल लेव्हलला तर महाराष्ट्रात म्हणजे ज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाने कोणाशीही युत्या आघाड्या केलेल्या आहेत. त्यामुळे कोणी कोणाला नावं ठेवण्याचं कारण नाही. आणि आता पहिल्यांदा कोणी कोणाला फोन करावा हे जे प्रश्न आहेत ते 2 नेते घेतील आणि मधली काही माणसं असतात त्यांनी याबद्दल बोलण्याचंच कारण नाही काही. कारण संजय राऊत यांनी स्पष्टपणे अधोरेखित केलेलं आहे किंवा सूचित केलं आहे पत्रकारांना की जे काही घडेल ते एकदम घडेल आणि तुम्हाला आम्ही सांगू. म्हणजे पडद्यामागे ज्या काही गोष्टी घडत आहेत. आता महाविकास आघाडीची रचना सुरू होती त्यावेळी सगळ्या बातम्या मीडियाला नव्हत्या. प्रत्येक गोष्ट मीडियाला सांगून सवरून केली जात नव्हती. ज्याप्रमाणे भाजपनी आणि एकनाथ शिंदेनी रात्रीच्या अंधारात काही गोष्टी केल्या किंवा अजितदादांनी केल्या तसं काही घडलं असू शकेल. रात्रीच्या अंधारात नाही, कारण सगळ्या गोष्टी मीडियाला सांगून सवरून होत नसतात. मुद्दा असा आहे की मधली काही माणसं त्याच्यामध्ये बाधा आणू शकतात. आज गोष्ट अशी आहे की महानगरपालिकांच्या निवडणुकांचं वेळापत्रक लागलेलं नाही अजून. महायुती मधल्या जागा वाटपाची बोलणी झालेली नाही आहेत. अशा वेळी आपले सगळे पत्ते उघड करणं ही गरजेचंही नाही आहे. म्हणजे समजा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचं बोलणं होत असेल कोणाला माहीत किंवा होत नसेल किंवा काही मध्यस्थांमार्फत काही वाटाघाटी चालू असतील, ते पत्ते महायुतीपर्यंत उघड केले जाणार नाहीत. आणि 2 पक्षांपैकी एका पक्षात म्हणजे मनसेमध्ये भाजपचे स्लीपर सेल आहेत असा माझा संशय आहे. कारण इथे काही वाटाघाटी झाल्या तर त्या बातम्या तिकडे जाऊ शकतील. आता मीडियाशी बोलू नका असं सांगितल्यानंतर याविषयी तरी सुद्धा बोललं जाते. कोणीतरी अडगळीत पडलेला मराठवाड्यातला एक मनसेचा नेता का बोलतोय सारखं आणि अशा प्रकारे बोलता मी सांगूनही ते बोलतायत, याचा अर्थ उघड आहे की ते भाजपचं काम करतात. कारण ही दोघंजण एकत्र येणं हे भारतीय जनता पक्षाला शिंदेंना जड जाणार आहे. एक तुम्हाला त्याचं लॉजिक सांगतो.
एक तर आता गमावण्यासारखं मनसे आणि उद्धव ठाकरेंकडे तसं काही नाही, खूप ताकद कमी झालेली हे स्पष्ट आहे. पण मुंबईमध्ये सगळं केडं जे कार्यकर्ते नगरसेवक जाईनात का? कारण नगरसेवक लक्षात घ्या, नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या नावावरती निवडून आलेले आहेत, शिवसेनेच्या धनुष्य बाणावर निवडून आलेले आहेत. त्या नगरसेवकांचं स्वतःचं कॅलिबर फार मोठं आहे, त्यापैकी काही जण असतील जे स्वतःच्या नावावरती असते, पण बाकी उद्धव ठाकरेंच्या नावावरती निवडून आलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी 2017 साली जो जबरदस्त एक हाती किल्ला लढवला आणि भाजपवर मात केली. केंद्र सरकार भाजपचं, महाराष्ट्रात भाजप, देवेंद्र फडणवीसांची सत्ता, सगळे अंगावर येत आहेत. मोदी, शहा इथे प्रचार करत आहेत, पण बाळासाहेब नव्हते तेव्हा, तरीसुद्धा उद्धव ठाकरेंनी मोठं यश मिळवलं. 2014 जेव्हा वेगवेगळ्या विधानसभा वेगवेगळ्या पद्धतीने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या प्रत्येक पक्षाने, उद्धव ठाकरेंनी सुद्धा, तेव्हा जेवढं यश, तेव्हा त्यांना यश किती काय 62 मिळाले मला वाटतं. आणि ज्यावेळी भाजपवर निवडणुका 2019 लढवल्या तेव्हा त्यांची ताकद 56 वरती आहे. याचा अर्थ उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या कर्तृत्वावरती यश मिळवलं. त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी स्वकर्तृत्वावरती त्यांनी उद्धव ठाकरेंकडनं पक्ष पळवणं निवडणूक आयोग, कोर्ट हाताशी धरून केलं नाही. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि पक्ष स्थापन केल्यानंतर 3 वर्षामध्ये 2009 13 आमदार निवडून आणणं हे जबरदस्त यश होतं, कौतुकास्पद होतं. आणि राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि त्यांचे मतभेद असताना सुद्धा स्पष्टपणे सांगितलं होतं की एखादा पक्ष आणि त्याचं निशाण हे पळवणं हे चुकीचं आहे. तो पक्ष बाळासाहेबांनी स्थापन केलेला आहे. तुम्ही बाळासाहेबांचं नाव वापरता, त्यांचं नाव घेता, त्यांचं चिन्ह पळवता, सगळं हे चुकीचं आहे. पक्ष सोडणं, तुम्हाला हवं तर स्वतंत्र पक्ष स्थापन करा असं राज ठाकरे म्हणाले. एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना त्यांनी पाठिंबा दिला होता. भले त्यांच्यावरती टीका केली असेल, करोनाच्या काळात असेल, महापालिकेच्या कारभाराबद्दल असेल, पण राज ठाकरेंनी यांना एक प्रकारे पाठिंबा दिला होता. आणि उद्धव ठाकरे सातत्याने गेले काही दिवस म्हणतात की मराठी माणसाचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, महाराष्ट्रावरती आज आक्रमण होते. संजय राऊत म्हणतात की मुंबई विकली जाते पूर्णपणे, आणि हे खरं आहे. आता लक्षात घ्या की मुंबईमध्ये आज कुठल्या कंपन्या महत्त्वाच्या आहेत. मुंबईमध्ये बघा, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मेघा इंजिनिअरिंगला मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट्स दिली जात आहेत. ज्या मेघा इंजिनिअरिंगने भाजपला देणगी दिली होती निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून, त्या कंपनीला जे लार्सन टोब्रोला बाजूला सारून त्या कंपनीने दिलेले कॉन्ट्रॅक्ट सुप्रीम कोर्टाला सांगायला लागलं आणि त्यांनी रद्द केलं. MMRDS कोणाची सत्ता? ते रेड्डी बंधू आहेत, ते काही मराठी माणसं नाहीत. ती अनेक ठेकेदार नॉन मराठी आहेत. शिंद्यांचे जवळचे कोण, अत्यंत जवळचे मित्र बिल्डर अशर, ते काय मराठी आहेत थोडेच. अमराठी ठेकेदार असतील आणि अदानींसारखे उद्योगपती यांना धारावी अंजन दिले, आणि त्या पुनर्वसनाच्या नावाखाली ठिकठिकाणच्या जमिनी त्यांना दिल्या जात आहेत. सवलतींची अक्षरशः खैरात चालवली आहे त्यांच्यावर. हे उद्योगपती आणि हे बिल्डर्स, हे ठेकेदार, हे आज सरकार चालवत आहेत आणि ते मोदी शहांच्या इशाऱ्यानुसार त्यांची कामं केली जातात सगळी. जर मोदींचा आशीर्वाद नसता तर अदानींना महाराष्ट्रात किंवा देशभर ठिकठिकाणी एवढी कॉन्ट्रॅक्ट्स मिळाली असती. 10-11 वर्षात काळा की अदानींच्या ॲसेट्स केवढ्या वाढल्या, कित्येक पटीने मालमत्ता वाढली, संपत्ती वाढली त्यांची. मग हे कोणासाठी चालले? हे महाराष्ट्रातलं सरकार हे अमराठी माणसाचा उद्धार करण्यासाठी चालवलं जात आहे. इकडचे उद्योग पडून गुजरातचा उद्धार करण्यासाठी चालवलं जात आहे. आणि अनेक माध्यम कंपन्यासुद्धा परप्रांतीयांच्या हातात आहेत आणि ते सरकार, केंद्र सरकारच्या उंजळीने पाणी भरतात, तशी माहिती प्रस्तुत करतात. ते महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा अजेंडाच सांगत नाही आहेत. ते हितसंबंध सुरक्षित करतात ते मोदी शहांचे.
भाजपचंही म्हणत नाही, मोदी शहांचे आणि त्यांचे लाडके उद्योगपतींचे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातला रोजगार जातोय. मराठी साहित्य संमेलन सुद्धा हायजॅक केलं मोदींनी, तिथे भाषण केलं त्यांनी. काय संबंध होता त्यांचा तिथे? तुम्ही म्हणाल मग नरसिंहराव नव्हते का? पण नरसिंहरावांचा साहित्यिक होते नरसिंहराव मुळात. वाजपेयी हे साहित्यिक होते, तसे मोदी हे साहित्यिक नाही. ते सांगणार मराठीचं मोठेपण मोदी. म्हणजे इथला सगळा सांस्कृतिक अजेंडा स्वतः हातात घेणार स्वतः मोदी शहा. सगळी गुंतवणूक आपल्याकडे खेचणार, सगळ्या महत्त्वाच्या संस्था आपल्याकडे खेचणार. म्हणजे ते संपूर्णपणे त्यांच्या हातात आहे. आणि कळसुती भावल्यात या महाराष्ट्रातले हे सगळे त्रिदेव जे आहे, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे, मोदी शहांच्या हुकमाप्रमाणे त्यांना काम करावं लागतं. आणि याच्याच विरुद्ध बाळासाहेब ठाकरे होते ना. शिवसेनेची स्थापना कशासाठी झाली? तुम्हाला सांगतो की ज्यावेळी मार्मिक सुरू झालं शिवसेनेच्या स्थापने अगोदर, त्याच्या मार्मिकच्या पहिल्या प्रकाशन सोहळ्यालाच यशवंतराव चव्हाणांना बोलवलं होतं. आणि यशवंतराव चव्हाणांनी सुरुवातीच्या काळात यशवंतराव चव्हाणांविरुद्ध वातावरण का होतं? कारण ते काँग्रेसचे होते आणि काँग्रेसचा महाराष्ट्राच्या याला विरोध होता असं तेव्हा होतं, तेव्हाचं वातावरण होतं. पुढे यशवंतरावांनी सगळी आपली भूमिका महाराष्ट्रवादीच भूमिका घेतली. पण यशवंतरावांना का बोलवलं त्या कार्यक्रमाला अशी टीका तेव्हा काही शिवसेनेचे शिवसेनेचे पुढे जे शिवसैनिक झाले, असे जे मराठी अस्मितेचे अभिमानी होते, अशा लोकांनी आक्षेप घेतला होता त्याला. पण यशवंतराव असो, बाळासाहेब देसाई असो, वसंतदादा पाटील असो, वसंतराव नाईक असो, त्यांनी शिवसेनेचे हितसंबंध जपले. कारण त्यांना माहिती होतं की महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईमध्ये पाहिजे मराठी माणसासाठी एक पक्ष. आणि म्हणून त्यांनी शिवसेनेला हाताशी धरलं. ज्या काँग्रेसला हे विरोध करतायत सगळे, त्या काँग्रेसनी शिवसेनेचा सुरुवातीला शिवसेनेला मदत केली वेगवेगळ्या प्रकारे. हे नाकारता येणार नाही. आणि मग काँग्रेसचं भय दाखवून ही उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसच्या गोठ्यात मानले. एकच स्टेटमेंट बाळासाहेबांचं दाखवायचं. बाळासाहेबांचं वाक्य तुम्हाला सांगतो एक, की मी याचा विरोधी, मी त्याचा विरोधी, मी या पक्षाचा, मी त्या पक्षाचा, असं काहीही नाही आहे असं ते म्हणाले. मी मराठी भाषेवरती, महाराष्ट्रावरती प्रेम करणार आहे. आणि त्यामुळे मी या पक्षाच्या किंवा त्या पक्षाच्या विरोधात नाही. ज्या आणीबाणीमध्ये बाळासाहेबांनी अगदी खुलेआम समर्थन केलं होतं, त्या आणीबाणीला विरोध कोणाचा होता तुम्ही लक्षात घ्या. जनसंघाचा होता, समाजवाद्यांचा होता. त्यांचा आता जनसंघ म्हणजे भाजपाचा, त्याच्या विरोधात गेले होते ना बाळासाहेब. काँग्रेसला आणि इंदिरा गांधींनी पाठिंबा दिला होता त्यांनी. त्यामुळे एक भूत दाखवायचं किंवा एक भय दाखवायचं काँग्रेसचं, किंवा काँग्रेसच्या मांडी लागली की संपलं, असं नाही आहे. ही स्ट्रॅटेजी आहे. एक प्रकारे कोणतरी शत्रू उभा केल्याशिवाय लोक आपल्या मागे जमत नाही. काँग्रेस पाकिस्तानवादी आहे, मुसलमानांचं लांगुलचालन करतो असं दाखवायचं आणि मतं हिंदुत्वाची मतं आपल्याकडे खेचायची, हे चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो की आज मुंबईचं उदाहरण घेतलं तर मुंबईमध्ये 35 ते 40% दरम्यान मराठी माणसाची मतं आहेत, मराठी मतदारांची मतं आहेत. मुसलमानांची मतं 18-19% आहेत. आणि हे मुसलमान जे आहेत हे कधीही भारतीय जनता पक्षाला मत देणार नाहीत, शिंदेंना मत देणार नाहीत. आणि ते उद्धव ठाकरेंच्याबद्दल त्यांना प्रेम निर्माण झालेलं आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यांच्याबद्दलची भूमिका स्पष्ट घेतली होती, कबूल आहे. पण राज ठाकरेंनी आता महाराष्ट्रवादी भूमिका घेतल्यामुळे, आणि त्यांची भूमिका अशीच आहे बाळासाहेबांप्रमाणे, जे देशावर प्रेम करणारे मुस्लिम आमचेच आहेत असं राज ठाकरे म्हणतात. त्यामुळे आता राज ठाकरेंचे ते व्हिडिओ दाखवून
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याच्याशिवाय संजय शिरसाट, नितेश राणे हे जे सटरफटर नेते आहेत ते प्रचंड अस्वस्थ झालेत आणि त्याच्यावर त्यांची अस्वस्थता दिसून येते. मातोश्री म्हणजे नरक आहे असं म्हणणारे नितेश राणे हा एक भंपक नेता आणि मंत्री आहे. संजय यांना राजकारणापेक्षा पैशामध्ये उद्योजकतेत रस आहे हे आपल्याला माहिती आहे. आता राज ठाकरेंना हे ठरवायला लागेल मुख्य म्हणजे, कारण उद्धव ठाकरेंनी आपली वाट पक्की केलेली आहे. भारतीय जनता पक्ष महाशक्तीच्या विरोधात ते उभे आहेत. संजय राऊत भक्कमपणे उभे आहेत, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे भक्कमपणे उभे आहेत आणि हे प्रचंड भ्रष्टाचारी राजवट आहे महायुतीची. हे वेगवेगळ्या उदाहरणातून आपल्या समोर आलेलं आहे. अशा वेळी काही व्यवसाय असतात नेत्यांचे, काही व्यवसायांना त्रास महाशक्ती त्रास देऊ शकते. ईडीचं भय मला नाही आहे, कारण ईडीचा काही संबंध नाही. आता त्या केसेस नव्हत्याच आणि संपलेल्या आहेत असं राष्ट्रपती म्हणाले होते. पण काही त्यांचे व्यवसाय असले आणि समजा उद्धव ठाकरेंबरोबर ते गेले तर हे लोक त्रास देऊ शकतात. पण तो त्रास अंगावर घेण्याची हिंमत राज ठाकरेंकडे आहे आणि ते दाखवतील याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला आता ठरवायला लागेल की महायुतीमध्ये तुम्हाला जागा नाही मनसेला, स्पष्ट आहे. गेल्या वेळी आणि राज ठाकरे स्वतःच म्हणाले की त्यांच्याकडे जागाच नाही. लोकसभेत त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला, पण विधानसभा स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आणि राज ठाकरेंना आता महाराष्ट्रवादी भूमिका, ते मराठी माणसाचे प्रश्न मांडतात. कुंभमेळ्यासंबंधी त्यांनी घेतलेली भूमिका प्रबोधनकारी ठाकरे यांची भूमिका होती. शेडजी भटजींचं उच्चवर्णीयांचा वर्चस्व सांगणारं ब्राह्मणी मानसिकतेचं हिंदुत्व जे भाजपचं आहे, केवळ देवळात घंटा बडवण्याचं, ते शिंदेंचं आहे. शिंदेंचा स्वतंत्र विचार नाही. शिंदेंना त्याच्याशी खरं तर काही देणं घेणंच नाही. त्या शिंदे सेनेला ते काय म्हणतात की आम्हाला समृद्ध व्हायचंय, आम्हाला संपन्न व्हायचंय. मग महाराष्ट्राचं काय वाटेल तर होते काय, त्याचा काही संबंध नाही. हिंदुत्व हे बोलणं वगैरे सगळं ठीक आहे, बाळासाहेबांचं हिंदुत्व अमुक तमुक, त्याच्या पलीकडे त्यांचा काहीही विचार नाही आहे. काही जणांना फक्त पैसे आणि कंत्राटात तरस असतो. त्यामुळे तो पक्ष तुम्हाला सांगतो की महाशक्तीचा आधार नसेल तर तो असा कोलमडून पडेल. त्या उद्धव ठाकरे राज ठाकरेंचं तसं नाही. ते स्वयंभू नेते आहेत आणि ते दोन्ही उसळी मारून पुढे येणार. हे एकत्र यांचं मनोमिलन झालं. बघा आज नाशिकमध्ये सामान्य कार्यकर्ते एकत्र झाले होते. मनसेच्या एका कार्यक्रमाला, काहीतरी शाखेच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते नेते तिकडे गेले, एकत्र आले. ते इतका दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा इच्छा आहे अशी. बरं, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात फारसं कधीच बोललेले नाही. भाजपच्या तालावर नाचणारे काही नेते सोडा तुम्ही, ते सोडले तर सर्वसामान्य कार्यकर्ता मनसैनिक किंवा उद्धव ठाकरेंचा सैनिक हे एकमेकांच्या जवळचेच आहेत. त्यांची इच्छा अनेक वर्षांची आहे की एकत्रच आलं पाहिजे आणि ते एकत्र येतील. ते एकत्र येणार या कल्पनेमुळेच मग काही सर्वे तयार होतील की एकत्र आले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. असे सर्वे भाजप सहज तयार करू शकते. सर्वे पैसे टाकले तर कोणी हवा तसा सर्वे देईल. या लोकांना घाबरवून टाकायचं की अरे काय म्हणजे आम्ही एकत्र यावं की नाही, काय फायदाच नसेल तर. जेव्हा हे एकत्र येतील तेव्हा तुम्हाला सांगतो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे जे काय आहेत नाहीत ते सगळे त्यांच्याबद्दलची भडास हे महाशक्तीवाले बाहेर काढतात. त्याची फिकीर बाळगण्याचं कारण नाही. आज तुम्हाला सांगतो की मुंबईमधला मराठी टक्का हळूहळू कमी होणार, कारण बाहेरून गर्दी वाढते. रायगड आणि ठाण्यामधल्या परप्रांतीयांचा टक्का प्रचंड वाढलेला आहे आणि जेवढं वाढवण बंधन हे सगळ्या ज्या काही फास्ट डेव्हलपमेंटच्या ज्या गोष्टी होणार आहेत त्याच्यामुळे
बाहेरून गर्दी येणार आहे, मराठी माणूस कमी होणार आहे. भांडवलदारांचा संपूर्ण भांडवलदारांच्या घशात मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर जाणार आहे, मुंबईच्या MMR रिजनमधलं इन्फ्रास्ट्रक्चर जाणार आहे. मग उद्योगधंदे आणि रोजगार हा सगळा विषय हा उद्योगपतींच्या आणि केंद्रीय नेतृत्वाच्या भाजपच्या हातात येणार आहे. इथल्या माणसाला काहीच से नसेल, फक्त तोंड पाटीलकी करतील इकडचे महायुतीचे इथले पुढारी, पण त्यांच्या हातात सत्ता नसेल. मुंबई जाणार, तुम्हाला सांगतो, जर 2 ठाकरे एकत्र आले नाहीत तर मराठी माणसाच्या हातून मुंबई जाणार, त्याच्यानंतर पुणे जाईल, त्याच्यानंतर नाशिक जाईल, त्यानंतर रायगड जाईल, त्याच्यानंतर ठाणे जाईल. हे मला समोर दिसतं आहे. त्यामुळे गुजरातच्या किंवा दिल्लीच्या तालावर चालणारे राज्यकर्ते इथे नको आहेत. मला महाराष्ट्र असा घडवायचा आहे की ज्याच्यामुळे जग महाराष्ट्राकडे बघेल आदरानं, असं अशी कल्पना, असं स्वप्न राज ठाकरेंच्या डोळ्यापुढे आहे. मला महाराष्ट्रामधले मुंबईमधल्या गोरगरिबांचं कल्याण मला साधायचं आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात. हेच बाळासाहेबांचं स्वप्न होतं. आणि जेव्हा हे एकत्र येतील तेव्हा एकनाथ शिंदे निस्संदर्भ होतील. त्यांचा काही संदर्भच राहणार नाही, कारण बाळासाहेबांचे विचार यांच्याकडेच आहेत. बाळासाहेबांचे विचार असे उधार उसनवार घेता येत नाही. ते या राज आणि उद्धव यांच्या नसानसात भिनलेले आहेत. आदित्य असतील, अमित ठाकरे असतील, हे लोक याला म्हणतात ना की उधारीवरती जगणारे लोक आहेत हे एकनाथ शिंदे वगैरे. त्यांचा काहीच संबंध नाही बाळासाहेबांचा. ते फक्त ठेकेदारांचे विचार त्यांनी आत्मसात केलेले आहेत. काहीही संबंध नाही. भले ते किती समृद्ध होत, पण विचार त्यांच्याकडे नाहीत, कुठलाच विचार नाही. फक्त पैशाचा विचार त्यांच्याकडे आहे, पैशाच्या स्वार्थाचा आणि ईडीच्या भीतीचा. उद्धव ठाकरेंना कुठलंही भय नाही आहे. संजय राऊतांनी तर दाखवलंच आहे की मी अजिबात कोणाला घाबरत नाही. आणि राज ठाकरेंनी स्वतः सांगितलं की ईडी बिडी काही नाही. अशा वेळी या लोकांचं मनोमिलन झालं की इतर लोकांचं ब्लड प्रेशर वाढेल. किती का ब्लड प्रेशर वाढेना. सर्वसामान्य मराठी माणूस आज या 2 ठाकरे बंधूंच्या मागे आपल्या मनाने आहे आणि असंख्य लोकांची तीच इच्छा आहे. एवढंच मी सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.